सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा।
रस्त्यावर मिळल ते पोटाला खात, माणसाची दुःख सारी पाठीवर घेत, तरी त्याला म्हणत्या ती गाढवाची जात का हो, तरी त्याला म्हणत्या ती गाढवाची जात. ह्याच्यासाठी एकनाथ ही रडला धाय धाय हो, रडला धाय धाय हो, रडला धाय धाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो, अडला नारायण गाढवाचे पाय, अडला नारायण हरी गाढवाचे पाय हो. कशी या दुनियेची रीत उफराटी, संकट लागत या सत्याच्या पाठी, हरामी खात्या ती तूप अन रोटी, गरीबाच्या माथ्यावर शेणाची पाटी. बोला गरीबाच्या माथ्यावर शेणाची पाटी, निवडून गेल्यावरती नेता जो तो पैसे खाय हो, जो तो पैसा खाय हो, जो तो पैसे खाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो, अडला नारायण हरी 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 नारायण हरी गाढवाचे पाय हो. सतयुग मेल झालं कलियुग जाग, माणूस लागला या पैशाच्या महाग, दमडीच्या मालाला रुपया लाग, काय म्हणावा यो कर्माचा भोग आपल्या, काय म्हणावा ह्यो कर्माचा भोग. तर सोन्याच्या भावानं साखर इकली जाय हो, साखर इकली जाय हो, साखर इकली जाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो, अडला नारायण पाय हो, अडला नारायण हरी गाढवाचे पाय हो. जुन्या जमान्याची ऐकावी थोरी, घरदार गेलं तरी वचनाला तारी, शिकून लोक झाली सुधारणा भारी, बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी. पोर बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी, हर्षानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो, कायदा गाढव हाय हो, कायदा गाढव हाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो, अडला नारायण हरी गाढवाचे पाय हो. विसरून जात बोका उंदराला भेटो, घुशीच्या बिळात वाघोबा राहतो, बायकोची कमाई नवरोबा खातो, देव तरी सार कस खपवून घेतो आता, तरी सारं कसं खपवून घेतो, अन पुरुषाच्या जागेवरती बसली आता बाय हो, बसली आता बाय हो, बसली आता बाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय, हरी हरी
जिथे चित्त लागे, जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे, तया ठेऊरा नाचला जाऊया, गणेशा प्रती आरती गाऊया, तया ठेऊरा नाचला जाऊया, गणेशा प्रती आरती गाऊया. जिथे मोरया मूर्ती पद्मासनात, दिसे वामशुंडानी मुद्रा निवांत, जिथे मोरया मूर्ती पद्मासनात, दिसे वामशुंडानी मुद्रा निवांत, असा भक्त चिंतामणी पाहूया, असा भक्त चिंतामणी पाहूया, गणेशा प्रती आरती गाऊया, असा भक्त चिंतामणी पाहूया, गणेशा प्रती आरती गाऊया. बघे देव प्राचीवरी सूर्यबिंबा, तया पाहते कौतुके मायांबा. बघे देव प्राचीवरी सूर्यबिंबा, तया पाहते कौतुके मायांबा. पदी पद्म त्याच्या चला वाहूया, पदी पद्म त्याच्या चला वाहूया, गणेशा प्रती आरती गाऊया, पदी पद्म त्याच्या चला वाहूया, गणेशा प्रती आरती गाऊया, तया ठेऊरा नाचला जाऊया, गणेशा प्रती आरती गाऊया. श्रावणात घन निळा बरसला, श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घन निळा बरसला. जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी. जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी. जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी. जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी. माझ्याही ओठावर आले, माझ्याही ओठावर आले, नाव तुझेच उदारा. श्रावणात घन निळा
साजणी विकल मनाचा तूच साजणी विकल मनाचा सावर आता तो बोलविणी बोल बोलविणी बोल विरहाकुलया नयनी विरहाकुलया नयनी अश्रुफुलांचा शयनी अश्रुफुलांचा शयनी पंख पापणी मिटुनी बेचैन मन चंदोल बोलविणी बोल बोलविणी झुरती प्रीती सूरयाउरी झुरती प्रीती सूरयाउरी रुसले संगीत ही मजवरी रुसले संगीत ही मजवरी रिसवाया क्षणभरी रिसवाया क्षणभरी बोल तुझे बिन मोल बोलविणी बोल बोलविणी बोल लटपट 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 तुझं चालन ग मोठ्या नखऱ्यात चालन ग मोठ्या नखऱ्यात बोल ग मंजुळ महिनेच बोल ग मंजुळ महिनेच नारी ग नारी ग नारी ग हनारी ग हनारी ग लटपट 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 तुझं चालन कांती नवनवतीची कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी गाई फिरवेल कवळी गाई फिरवेल कवळी दिसणार सुकुमार नरमगाल वटपवळी दिसणार सुकुमार नरमगाल वटपवळी जशी कवळी तिथे कवळी जशी कवळी तिथे कवळी दिसणार सुकुमार नरमगाल वटपवळी पारुणपण अंगात झोप मदनात जोरात चालन ग मोठ्या नखऱ्यात बोल ग मंजुळ महिनेच बोल ग मंजुळ महिनेच नारी ग नारी ग नारी ग हनारी ग हनारी ग लटपट 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 तुझं चालन रूपसुरती साडवलं रूपसुरती साडवलं तेज अनमोल सगुण गहिना जशी खा पिंजराते मैना जशी खा पिंजराते मैना किचकाची जन लोकात घाली गहिना किचकाची जन लोकात घाली गहिना अशी ही चंचल सुगनैना अशी ही चंचल सुगनैना किचकाची जन लोकात घाली गहिना निर्मल कोमल तेज जैसे सुटक्या तारात चालन ग मोठ्या नखऱ्यात बोल ग मंजुळ महिनेच बोल ग मंजुळ महिनेच नारी ग नारी ग नारी ग
मारुतीला ब्रह्मांडात दुसरी उपमा नाही असं कवी म्हणतात आणि ते यथार्थच आहे. मारुती हा बळ, बुद्धी, समयसूचकता, ज्ञान या सर्व विषयात अलम दुनियेत दुसऱ्या कोणाही बरोबर तुलना करता येणार नाही इतका श्रेष्ठ होता. मारुतीचं हे श्रेष्ठत्व आणि त्याची भक्तांसाठी धावून येण्याची तत्पर तळमळ यामुळं मारुतीबद्दलचा एक वेगळा विश्वास भक्तांच्या मनात निर्माण होतो आणि या विश्वासामुळेच भक्तांचं मनोबल वाढतं. तीव्र असामान्य बुद्धी आणि उदंड शक्ती यांचा समन्वय मारुतीरायाच्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं मारुती आपल्या मागं उभा आहे, मारुती आपला सहाय्यकर्ता आहे ही भावना केवळ भक्तांच्याच मनात धीर निर्माण करू शकते असं नाही, तर राम रावण युद्धात जेव्हा रामाकडचे सगळे सैनिक अतिरथी महारथी रावणाच्या अस्त्रामुळे बेशुद्ध होऊन पडले, काही मृत झाले, त्यावेळी बिभीषण आणि हनुमंत हे दोघेही कोण कोण जिवंत आहेत ते पाहत फिरत होते. असे ते फिरत असताना मरणासन्न अवस्थेत असलेल्या जांबुवंतापाशी आले. अत्यंत क्षीण आवाजात जांबुवंतानं विचारलं, बिभीषणा, हनुमंत जिवंत आहे ना? तो एकटा जिवंत असला तर आपल्या पक्षाचा विजय निश्चित आहे आणि तो जर जिवंत नसेल तर आपल्याला यशाची आशा नाही. जांबुवंताचा हा विश्वास रामाच्या पक्षाच्या सैनिकांचं मनच व्यक्त करणारा आहे. हनुमंत आपल्या मागे उभा आहे, हनुमंत आपला कैवारी आहे ही भावना म्हणूनच त्याच्या भक्तांनाही मोठी दिलासा देणारी ठरते. नास्तिक मंडळी आजकाल देवाधर्माच्या विरोधी बोलत असतात. धर्माने माणसाच्या आचरणाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आणि देव ही संकल्पना माणसाचं मनोबल वाढवणारी आहे एवढं तरी मान्य कराल की नाही? विज्ञानवादी मनाचं सामर्थ्य मानतात. मनाचं सामर्थ्य अद्वितीय आहे, अद्भुत आहे ही गोष्ट ते मान्य करतात. सामर्थ्यशाली देव आपल्या मागं उभा आहे. आपण अडलो पडलो, काही अडचणीत आलो तर तो महाबलवंत महाबुद्धिमंत असा हनुमंत आपली काळजी व्हायला समर्थ आहे. तो आपल्या मागं उभा असताना आपल्याला कळीकाळातही भय वाटण्याचं कारण नाही. हा विश्वास, अशी दृढ श्रद्धा मारुतीचं चरित्र आणि चारित्र्य आपल्या मनात उभी करू शकते. मारुती हा वानरवंशात जन्माला येऊन सुद्धा इतक्या मोठ्या पदाला पोहोचला. रामाची सेवा करीत असतानाच राम लक्ष्मणाबरोबर त्याचं नाव घेऊ जाऊ लागलं ही गोष्ट काही महत्वाचा संदेश देणारी आहे. स्वार्थाच्या चिखलात न बरबटता तुम्ही परार्थाच्या आणि परमार्थाच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं तर तुमच्या मागे इतक्या श्रेष्ठ परंपरेचं बळ निरंतर जागृत असतं, निरंतर सिद्ध असतं. हे ध्यानी घेऊनच समर्थ म्हणतात, जय हनुमान 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 जय हनुमान. हो कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान आमुचा.
कैवारी हनुमान, कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान, कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान. जय हनुमान 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 जय हनुमान. भक्तांचा कैवारी असलेल्या मारुतीच्या सामर्थ्याबद्दल अनेक कथा सांगता येतील. एक गोष्ट बघा, द्रोणागिरीसारखा एक मोठा सबंध पर्वत मारुतीनं उचलून देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत नेला. द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान. पर्वत डोंगर एका हातावर उचलणं ही काय सामान्य गोष्ट आहे? एवढा विशाल समुद्र मारुतीनं एका उड्डाणात पार केला. केवढा लोकोत्तर पराक्रम! आता ही पर्वत उचलण्याची जी गोष्ट आहे त्याबद्दल तुलसीदासांनी एक गमतीदार दोहा लिहिला आहे. तुलसीदास म्हणतात, थोड़ी की बड़े की, थोड़ी की बड़े की तो बड़ी बढ़ाई होय, बेचारे हनुमान जी को गिरिधर कहे ना कोय. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत काही थोडा वेळ आपल्या करंगळीवर धरला तर त्याचं उभ्या दुनियेला कोण कौतुक? कारण श्रीकृष्ण हा राजपुत्र, मोठ्या घरात जन्माला आलेला. मारुतीचं तसं नाही. मारुती सामान्य वानर कुळात जन्मल्यामुळं त्याच्या ह्या एवढ्या मोठ्या पराक्रमाचंही व्हावं तसं कौतुक झालं नाही. गिरीधर म्हटल्यावर आपल्याला आठवतो तो श्रीकृष्ण. मारुतीला काही कोणी गिरीधर म्हणत नाही. अशा असामान्य सामर्थ्य असलेल्या मारुतीबद्दल रामदास स्वामींनीही एक छान श्लोक लिहिलाय, ऐकणार? रामदूत वायुसूत भीम गर्भ ज्युत्पती, जो नरात वानरात भक्ती प्रेम वित्पती, दास दक्ष स्वामी पक्ष नीज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती. रामदूत वायुसूत भीम गर्भ ज्युत्पती, जो नरात वानरात भक्ती प्रेम वित्पती, दास दक्ष स्वामी पक्ष नीज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती, धक्क धिंग मारुती, धक्क धिंग मारुती. समर्थ रामदास स्वामींनी मारुतीला उद्देशून वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती असं म्हटलंय. मारुतीची दोन रूप आहेत. आता ह्या कीर्तनाच्या पूर्वरंगात आपण ज्याची कीर्ती ऐकतो आहोत तो वीर मारुती. ह्या वीर मारुतीचं ध्यान हे राक्षसाच्या देहावर पाय ठेवलेलं, एका हातात गदा घेतलेलं असं असतं. तर मारुतीचं दुसरं रूप हे दासमारुतीचं रूप आहे. दासमारुती हा जमिनीवर हात जोडून बसलेला असा असतो. वीर असूनही दास असणं ही मारुतीची खासियत आहे. थोडंसं सामर्थ्य अंगी आल्यावर गर्वानं फुगून जाणं, उन्मत्तपणे वागणं हे मारुतीला मान्य नाही. जिथं शौर्य आणि वीरता दाखवायची असेल तिथं त्यासाठी मारुती सिद्ध आहे. आणि जिथं दास म्हणून वागावायचं असेल तिथं आपल्या सर्व शक्तीनिशी मारुती सेवेला तत्पर आहे. दुर्जनांचं निर्दाळण आणि सज्जनांचं रक्षण हे मारुतीनं आपलं जीवन कर्तव्य मानलं. तसं म्हणाल तर रामाची पत्नी सीता हिचा शोध घेण्यासाठी लंकेला जाऊन प्राण धोक्यात घालण्याचं मारुतीला काय कारण होतं? केवळ रामासारख्या देवपदाला पात्र असलेल्या थोर पुरुषाला त्याच्या अडचणीच्या काळात मदत करावी. रावणासारख्या दुष्ट दुर्जनानं पळवलेल्या सीतामाईची मुक्तता करण्याच्या कामात आपण पुढाकार घ्यावा असं मारुतीला वाटलं. आणि त्यानं केवढं तरी प्रचंड साहस करून फार मोठी आपत्ती सोसून अडीअडचणीतून मार्ग काढून अनेकविध संकटांशी मुकाबला करून रामाचं काम पार पाडले. राम मारुतीला म्हणाला की तुझ्या एकेका उपकारासाठी मी माझे प्राण दिले तरी ते उपकार फिटणार नाहीत. आणि तुझे तर माझ्यावर अगणित उपकार आहेत, अनेकानेक उपकार आहेत. त्याची परतफेड मी कशी करू? रामासारख्या मर्यादा पुरुषोत्तम, वागण्या सवरण्यात अतिशय नेमस्त असलेल्या महापुरुषाचेही उद्गार आहेत. ह्यावरून कल्पना येते की रामायणाचा नायक राम असला तरी रामायण घडवण्यात मारुतीचा वाटा फार मोठा आहे. राम लक्ष्मण जेव्हा जेव्हा अडचणीत आले तेव्हा तेव्हा त्यांना त्या अडचणीतून सोडविण्यासाठी मारुतीनं आपलं सर्व बळ वापरलं. मारुतीच्या बळाबद्दल काय सांगणार? आपण त्याला बलभीम म्हणतो. आणि खरोखरच
तो तसा महाबलवंत आहे. महाभारतात सुद्धा मारुतीच्या ह्या बलशाली पराक्रमाचे संदर्भ येतात. भीमाला आपल्या शक्तीचा गर्व झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला त्याचा गर्व परिहार करावा असं वाटलं. त्यानं भीमाला मुद्दाम एका ऋषीकडे जाण्यास सांगितलं. भीम चालला असताना मार्गावर मारुती आपली शेपटी आडवी टाकून बसला होता. उन्मत्त भीमानं मारुतीला उद्धटपणे म्हटलं, हे माकडा, ती तुझी शेपटी तेवढी बाजूला घे. मारुती तसाच बसून राहिला, रागावला नाही, चिडला नाही. फक्त भीमाला एवढंच बोलला, आता मी म्हातारा झालो आहे, तूच जरा ती शेपटी उचलून बाजूला कर ना. हो, मारुतीची शेपटी म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे? रावणाच्या दरबारात मारुतीनं आपल्या शेपटीचंच आसन केलं आणि शेपटीच्या वेटोळ्यावर तो आरूढ झाला. तो इतक्या उंचावर जाऊन बसला की रावणाचं सिंहासन सुद्धा त्याच्या पुढे थिटं वाटावं. पुढे रावणानं त्याच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला. तेव्हा मारुतीची शेपटी इतकी लांब होऊ लागली की लंकेतील सर्व वस्त्र आणून त्या शेपटीला गुंडाळली तरी ती वस्त्र पुरी पडेना. मारुती आपल्या शेपटीच्या फटकाऱ्यानं आपल्या भक्ताचं अरिष्ट दूर करतो अशी परंपरागत श्रद्धा आहे. आपण त्याची तशी प्रार्थनाही करतो. लोल लांगूल पातेन ममा रातीन निपाते, अशी ती बलवान मारुतीची बलवती शेपटी. भीम झाला तरी ती कशी काय हलवणार? मारुतीची शेपटी आपण सहज एका हातानं हलवू अशी भीमाची आधी कल्पना होती. शेपटी हलवता येईना म्हणून त्यानं दोन्ही हात मजबूतपणे लावले. जमिनीवर पाय घट्ट रोवून त्यानं जबरदस्त नेट लावला, पण काहीही झालं नाही. मारुतीची शेपटी तसू भरही हलली नाही. भीम त्यामागचं मर्म समजला. आपल्याला बळाचा गर्व झाला होता, पण हा बळामध्येही आपला काका असलेला मारुती आपल्या कित्येक पटीने बलवान आहे याची भीमाला खात्री पटली आणि त्याचा गर्व दूर झाला. अचाट बळया भीमाचे, अचाट बळया भीमाचे, कार्य करीतो रामाचे, कार्य करीतो रामाचे, कार्य करीतो रामाचे.
उदंड सामर्थ्य अंगी असल्यानंतर माणूस कसा मदानं मस्तीनं फुरफुरतो, उन्मत्त होतो. ह्याच्या डोक्यावर बसू, त्याच्या डोक्यावर बसू, ह्याला माणसातून उठू, त्याला उचलून आपटू, अशा प्रकारचे अनेक तामसी आणि राक्षसी विचार माणसाच्या मनाचा कब्जा घेतात. पण इतकी उदंड बलसंपदा असून सुद्धा मारुतीपाशी गर्वाचा लवलेशही नव्हता. तो आपलं बळ जणू काही आपल्याला माहितीच नाही अशा पद्धतीने वागत होता. सीता शोधासाठी समुद्र पार करून लंकेला जाण्याची वेळ आली, त्यावेळी समुद्र पार करण्याचं बळ कोणात आहे अशी सर्व वानर मंडळीत चर्चा सुरू झाली. मारुतीनं पुढं होऊन मी समुद्र पार करतो असं म्हटलं नाही. वयोवृद्ध असा जांबुवंत वानर म्हणाला, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. सिंधू तरुण जाण्याची, सागर पार करण्याची शक्ती असलेला इतका बलवान, इतका सामर्थ्यशाली दुसरा कोणीही नाही. ह्याची कबुलीत जणू काही सर्व वानरांच्या वतीनं जांबुवंतानं दिली. नाहीतर आपण काय पाहतो, अंगात एवढीशी ताकद असली की बाहू मारे फुरफुरू लागतात. हे मी करतो, ते मी करतो अशा वल्गना सुरू होतात. मारुती तसं वागला नाही. न बोलता, आपल्या शक्तीबद्दलचा वाजवी अभिमान सुद्धा न दाखवता साधू सज्जनाचं कल्याण कसं साधता येईल, इतरांच्या सत्कार्यासाठी कसं झटता येईल, तेवढंच मारुतीनं पाहिलं. आणि त्यामुळे मारुती अमर झाला. आपल्याला माहिती आहे, जगात जे 7 चिरंजीव आहेत, अमर आहेत, त्यात मारुती एक आहे. इतरांचं अमरपद आणि मारुतीचं अमरपद यात एक फरक आहे. मारुती देहरूपानं आजही अनेक ठिकाणी दिसतो अशी आपली श्रद्धा. दिसतो म्हणजे कीर्तनात मारुती सर्वांच्या आधी येतो आणि सर्वांच्या नंतर निघून जातो असा समज आहे. तुलसीदास कीर्तन करू लागले की मारुती तिथं येऊन बसे अशी कथा आहे. ह्या कथेचा मथितार्थ, ह्या कथेचे तात्पर्य नीट जाणून घेतले तर काय दिसेल? मारुती कशासाठी जगला? मारुती जगला परोपकारासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी. जगाचं भलं व्हावं, जगात सत्प्रवृत्तीचा विजय व्हावा म्हणून जगला. आणि हे जे मारुतीचं जगण्याचं तत्व आहे, हे जे मारुतीचं जगण्याचं स्वरूप आहे, ते अमर आहे. मारुती देहरूपाने आहे ही झाली श्रद्धा. पण जे लोक स्वतः काही त्याग करून, पराक्रम करून दुसऱ्यांना मदत करतात, काहीही लाभाची अपेक्षा न बाळगता जगात वावरतात, वागतात, ते मारुतीचंच कार्य करीत असतात. म्हणून तर म्हटलं, मारुतीचं कार्य अमर आहे, अजर आहे. मारुतीच्या कार्याला मरण नाही. जगात अडलेल्या, नडलेल्या, पिडलेल्या सज्जनांना निस्वार्थीपणाने मदत करणारे थोर परोपकारी आहेत. तोपर्यंत मारुती आहेच. ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे, ज्यांच्या अंगी शक्ती आहे, त्यांना मारुतीचं हे रूप, मारुतीचा हा स्वभाव समजला पाहिजे. त्यांनी ते जाणून घेतलं पाहिजे. ज्यांच्या अंगी काही ताकदच नाही, ज्यांच्या अंगी काही सामर्थ्य नाही, त्यांनाच दुसऱ्यांनी मदत केली पाहिजे. ते दुसऱ्याला मदत करायला कुठे जाणार? जर अंगात सामर्थ्य नसेल तर ते सामर्थ्य अंगी बाणवा. आणि सामर्थ्य अंगी बाणवल्यानंतर त्याचा उपयोग परोपकारासाठी, जगात चांगले विचार रुजविण्यासाठी करा. हे जग परमेश्वरानं आपल्याला बहाल केलं आहे. आपण जोपर्यंत ह्या पृथ्वीवर असतो तोपर्यंत आपल्याला ह्या पृथ्वीवरचं जीवन सुखी, आनंदी आणि समाधानी कसं राहील ते पाहिलं पाहिजे. देवाची दुनिया व्यापतापापासून मुक्त कशी होईल ते पाहिलं पाहिजे. त्यासाठी जगात सत्य, न्याय, शांती हे गुण रुजले पाहिजे. ह्या जगात येणारी माणसं अशाश्वत असतात. ह्या जगाला धर्मशाळा म्हणतात. धर्मशाळेत जसे लोक काही काळापुरते उतरतात, तसेच ह्या जगाच्या धर्मशाळेतही एक पिढी आयुष्यभर राहते आणि पुढच्या पिढीच्या हातात ह्या धर्मशाळेची सूत्र सोपवून निघून जाते. पुढच्या पिढीचं काम असतं की ती धर्मशाळा व्यवस्थित ठेवून पुन्हा पुढच्या पिढीकडे ती सुपूर्द करावयाची. इथं धर्मशाळा असा शब्द का वापरायचा? कारण धर्मशाळा तिथे राहणाऱ्यांच्या मालकीची नसते. ठराविक काळापुरतं तिथं राहता येतं आणि आपण तिथला मुक्काम हलवला तरीही धर्मशाळा जिथल्या तिथंच असते. तेव्हा ह्या धर्मशाळेचा उपयोग अखंडपणे व्यवस्थित होत राहावा म्हणून ती जितकी चांगली, शुद्ध, स्वच्छ, शांत ठेवता येईल तेवढी आपण ठेवली पाहिजे. पुढल्या पिढीनं असं म्हणू नये की आमच्या त्या अमुक अमुक पूर्वजांनी ह्या धर्मशाळेचा विध्वंस केला. आणि असं जर आपल्या पिढीला वाटत असेल तर आपल्या शक्तीचा, सामर्थ्याचा सद्भावनेनं सत्कार्यासाठी वापर आणि उपयोग केला पाहिजे. मारुती आपल्याला हेच सांगतो
मारुतीचं सामर्थ्य काय वर्णावं. तो कळी काळालाही भारी पडणार आहे. काळालाही त्याच्या वाट्याला जाण्याची हिंमत नाही. असा वीर मारुती म्हणजे मूर्तिमंत सामर्थ्य. सामर्थ्याचा जणू गाभा. सामर्थ्याचा गाभा तो हा भीम भयानक उभा. सामर्थ्याचा गाभा तो हा भीम भयानक उभा. पाहता सुंदर शोभा, पाहता सुंदर शोभा, नाचावले मन लोभा. सामर्थ्याचा गाभा तो हा भीम भयानक उभा. सामर्थ्याचा गाभा तो हा भीम भयानक उभा. वीर मारुती असं ते मारुतीचं स्वरूप आहे. त्याचा उगम आपल्याला त्याच्या जन्मापासूनच दिसून येतो. आपल्याकडील प्रचलित कथेप्रमाणे मारुतीचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेचा सूर्योदयाच्या वेळेचा. आपण मारुतीचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला मानतो, तर दक्षिण हिंदुस्थानात तो नरक चतुर्दशीच्या दिवशी मानतात. काही ठिकाणी तो चैत्र शुद्ध एकादशीला मानतात. जन्मदिवस वेगवेगळे मानले जात असले तरी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मारुतीचं पूजन अर्चन सर्वत्र केलं जातं. काही ठिकाणी गणपती आणि मारुती हे द्वारपाळासारखे मुख्य दैवताच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस स्थापन केलेले असतात. आपल्याकडेही अनेक मंदिरांच्या मुख्य प्रवेशद्वारानंतर लगेचच मारुतीची मूर्ती दृष्टीस पडते. मारुतीनं जन्मल्याबरोबर सूर्याकडे झेप घेतली, कारण त्याला तेव्हा भूक लागली होती आणि नुकतंच उदयाचळाला आलेलं सूर्यबिंब जणू काही फळत आहे अशा समजुतीने तो तिकडे झेपावला. ह्या प्रसंगाचं वर्णन कवींनी केलं आहे. गगनात लक्ष गावी, गगनात लक्ष गावी केले उड्डाण जनन समयास. उपमा काय वदावी, उपमा काय वदावी, ब्रह्मांडी जनन समयास. रामा राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम. हिंदवी राज्य स्थापून, हिंदवी राज्य
शिवाजी राजान राज्याभिषेक समारंभ खास केला यथाविधी रायगड किल्ल्यात. ऐका शिवशाहीचा इतिहास, ऐका शिवशाहीचा इतिहास. 300 वर्षापूर्वी भारतात मोंगल सम्राट दिल्ली आग्र्यात, आदिलशाही बिजापुरात, निजामशाही अहमदनगरात, पोर्तुगीज सिद्धी गोव्यात, महाराष्ट्र होता ह्या अशा चक्रव्यूहात. जसा प्रभू रामचंद्र व कृष्णावतार झाला तसा महाराष्ट्रात शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार होतात. स्वराज्याचा बांधून तोरण प्रथम तोरण्याला, गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला. आणि हे पाहून विजापूरचा अफझुल खान शिवाजीला करण्या हैराण, किंवा त्याचा घ्यावया प्राण. पैजेचा विडा उचलून आला प्रतापगडावर जाण, पण त्या अफझुल खानाला शिवाजी राजान कायमचा बसविला तिथं कबर बांधून. मग फाजल सिद्धी आला, पन्हाळगडी बेडा टाकला, त्यातून शिवबनी सटला, विशाळगडी पोचता झाला. मग दिल्लीहून तडफेन 40,000 फौज घेऊन आला मामा शाहिस्ते खान. पुण्यामध्ये कडक शिस्तीनं पैसाला तळ ठोकून, पण त्याला शिवाजी राजान अचानक रात्री गाठून घेताली बोटे कापून, जीवावरील संकट बोटावर भागवून शाहिस्ता पळाला पार पुणे सोडून. शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे भाली, सहन नाही झाली. दिल्लीपती औरंगजेब बादशाह वाढदिवसाच्या निमित्ताने खास हिकमतीने बोलावून शिववास नजर काही देत ठेविले आग्र्यास. पण हातोहात फसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला. दिल्ली सम्राट थक्क झाला, म्हणे हे क्या हुआ अल्लाह हो. दिल्लीच्या बादशाची कायमची झोप उडून शिवाजी महाराष्ट्रात येतात. 30 वर्ष परकीय सत्तेशी सामना देऊन महाराष्ट्राचा मुलूख शिवाजीनं घेतला जिंकून. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले मानून. शिवाजीच्या राज्याभिषेकाला शास्त्र निपुण भारत भूला, अशा गागा भटाने आपला संपूर्ण पाठिंबा दिला. आणि सांगितले सर्वाला 4 यवनी पातशाहीला. शिवाजीनं सुरुंग लावला, देश धर्म जागृत केला. आता मराठा राजा आपला छत्रपती झाला पाहिजे महाराष्ट्राला. ऐकून विरोधकांचा विरोध विरघळला. रायगडावर अष्टप्रधानांनी वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी अभिषेक केला शिवाजी राजात. बिजापूर इंग्रज पोर्तुगीज खास प्रतिनिधी हजर समारंभात. शिवशेक सुरू झाला राज्याभिषेकाला. आज मी तिला 300 वर्षे झाली होत्यास. त्रिशताब्दी महोत्सवात शाहीर बिराजी गातो कवनात. अज्ञानी दलित जनतेला सुखी करण्याला ज्ञान रवियाला महात्मा फुले धन्य आपुला. सत्यशोधक संत पहिला वंदुया त्याच्या चरणाला. विद्येत जणू माहेर पुण्याचं शहर तिथं हो सुंदर ज्योती
ज्योतिराव पिता धन्य होई हर्षली माता चिमणा माई हर्षली माता चिमणा माई 5 वर्षाचा ज्योती झाला शाळेमध्ये गेला शिक्षणाला घराघरी घेतो शिक्षणाला इतक्यामध्ये भेद काय केला बापाने भेद काय केला पोराचं लगीन करावं म्हणला 12 वर्षाच्या ज्योतिबाला लग्न बंधनी बद्ध केला ज्योतिराव हुशार निपजला ज्योतिराव हुशार निपजला नाही त्यानं सोडलं शिक्षणाला इंग्रजी कोर्स पुरा केला रे भाटराला दारा दिवशी मित्र बोलवया आला ज्योतिबाला चला म्हणे माझ्या लग्नाला हो आणि मिरवणुकीच्या संग ज्योतिबा हळूहळू चालला खपलं नाही शिष्ट समाजाला हो हा कोठून आला कोणी बोलविला याला कोणी बोलविला अपमान ज्योतीचा केला हो अपमान नव्हे कल्याचा दलित जनतेचा 1000 वर्षाचा याच्या पुढे नाही सहन करणार उच्च नीच भेद गाडण्यापार ज्योतीनं केला घोर निर्धार सदाचारानं माणुसकीनं दादानो 16 जाती अभिमान आणि धन्य महात्मा फुले ज्योतिराव प्रकाश ज्ञानाचा माणुसकीचा समानतेचा कलिजा जनतेचा अस्पृश्यांना ज्ञान देऊन प्रेम भरे पायी रोटी खाई त्यांच्या संगे किंतु मनी नाही विधवा पुजा दुःखी पती मरता बुडती शोकी तुम्ही शिष्ट म्हणविता लोकी भादरता त्यांची डोकी रूप करून विद्रूप तयांचे विधवाना छळिता त्या विधवांच्या शापे बाप हो नरकामध्ये पडता ज्योती धावला दीन दयाळू अबलांचा वाली देशवपन पद्धती कलंकित ज्ञान बंद केली ब्राह्मणी विधवा पुनर्विवाह सिद्ध ज्ञान केली अनाथ बालक आश्रम स्थापून हत्या बंद केली सत्य शोधक समाज स्थापून जन केला जागा शेतकऱ्यांना शिकवून सुंदर सुधारल्या